थांबणार आहेत. ओके, थँक्यू. आम्हाला शेवटपर्यंत प्रेक्षकांची गरज आहे, परंतु सर्व गॅलरी फुल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी बाल्कनी सुद्धा फुल आहे, कंपाऊंड वॉल सुद्धा फुल आहे. खूपच चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळाला. जोरदार टाळ्या वाजूया या दोन्ही टीमसाठी. या ठिकाणी बोनस पॉईंट मिळालेला आहे जरीमरी माता संघासाठी. रेडरने एक पॉईंट बोनस म्हणून मिळवलेला आहे. स्कोर लेवल झालेला आहे दोन्ही संघाचा 1-1. जरीमरी माता संघाचा रेडर या ठिकाणी रेड करताना पाहायला मिळतोय. अतिशय चपळता त्याच्यामध्ये अनुभवायला मिळाली आणि या ठिकाणी दावा केला जातोय एक पॉइंट मिळवण्याचा. चांगला प्रतिसाद या ठिकाणी खेळाडूकडून मिळतोय. लगेच मान्य केले जाते की बाद झालेलो आहे म्हणून. जय हनुमान टीमचा हा रेडर या ठिकाणी एक पॉइंट मिळवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. स्कोर लेवल झालेली आहे 2-2. जरीमरी माता संघाचा हा रेडर या ठिकाणी रेड करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय शिस्तबद्धपणे दोन्ही संघ आपला खेळ या ठिकाणी दाखवतात. त्यांनी नक्कीच स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे. आतापर्यंत एवढे सामने झाले, परंतु डू ऑर डाय अशी रेड आपल्याला पाहायला मिळाली नाही. सुपर या ठिकाणी टॅकल, यशस्वी असं टॅकल आपल्याला पाहायला मिळालं. सक्सेसफुल टॅकल. 1 पॉइंट जरीमरी माता संघ. आणि आता मात्र आघाडीवर जातो जरीमरी माता संघ 4 गुणांनी. पुन्हा एकदा या ठिकाणी रेडरला यश मिळते जरीमरी माता संघाच्या. 1 पॉइंट मिळवलेला आहे. सक्सेसफुल रेड. ओमकार पाटील, आकाश मुकादम आणि दर्शन पाटील, आपणास विनंती असेल की आपणही या ठिकाणी व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच श्रीत राहुल काठे, आपणही व्हीआयपी डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जय हनुमान संघाला 1 पॉइंट मिळतोय. थोडीशी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न जय हनुमान संघाने केलेला आहे. 3-5. हार्दिक पाटील या ठिकाणी रेड करतायत, टॅकल करण्याचा प्रयत्न, परंतु डिफेन्स कडून प्रतिसाद मिळालेला नाही आणि टॅकल फसलेला आहे. हार्दिक पाटील यांच्यासाठी 1 पॉइंट मिळालेला आहे. 3-7 स्कोर झालेला आहे. हार्दिक पाटील आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. स्वतः या मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न करणारा हार्दिक पाटील. अतिशय सुंदर खेळाचं प्रदर्शन, खेळाडू वृत्ती या ठिकाणी प्रत्येक खेळाडूने दाखवलेली आहे. डिफेन्स फसलेला आहे या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न. 1 गुण गमावलेला आहे जय हनुमान संघाने. स्कोर झालेला आहे 4-9. आता मात्र बॉर्डर लाईन वरती या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि आता मात्र रेडरचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे. 1 गुण मिळवलेला रेडरने. 5-9. मग मागच्या सामन्यामध्ये आपण अनुभवला लगातार 4 सुपर टॅकल. त्याच्यामध्ये एकट्या भक्ती मुकादमने 2 सुपर टॅकल एकटीनं केलेले होते आणि आपल्या संघाला 4 पॉइंट मिळवून दिलेले होते. आता मात्र अतिशय सुंदर असा टॅकल, मला वाटतं 6 खेळाडू या ठिकाणी एका रेडरवरती तुटून पडलेले आहेत. 6 जणांनी एकत्र प्रयत्न केला आणि रेडरला या ठिकाणी बाद करण्यात यश मिळवलेलं आहे. सांघिक खेळ का आहे ते आपल्याला पाहायला मिळाले.
आता मात्र या ठिकाणी सुंदर डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर टॅकल या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे. 1 पॉइंट या ठिकाणी जय हनुमान संघ मिळवतोय. या सामन्यांसाठी पंच म्हणून अतिशय सुंदर अशी कामगिरी करणारे सागर पाटील आणि भाविक तरे अतिशय चांगले विचारपूर्वक निर्णय या ठिकाणी सागर पाटील आणि भाविक तरे यांच्याकडून दिले जात आहेत. पुन्हा एकदा जरीमरी माता या ठिकाणी आघाडीवर जातोय. स्कोर झालेला आहे 7-11. हार्दिक पाटील या ठिकाणी रेड करताना या ठिकाणी अतिशय छोटा असा हा डिफेंडर टॅकल करण्याचा प्रयत्न एकट्याने केलेला आहे, परंतु त्याचं कौतुक करावं लागेल या छोट्याशा चिमुकल्याचं. एवढ्या उंच पुऱ्या असणाऱ्या खेळाडूवरती त्याने एकट्याने टॅकल करण्याचा या ठिकाणी धाडस केलेला आहे. त्या चिमुकल्याचं सुद्धा कौतुक. जय हनुमान संघाचा रेडर या ठिकाणी रेड करतोय. प्रयत्न असेल या ठिकाणी गुण मिळवण्याचा, पॉइंट मिळवण्याचा दावा केला जातोय. 1 पॉइंट मिळवलेला, 1 पॉइंट मिळवलेला आहे. सक्सेसफुल रेड या ठिकाणी. स्कोर झालेला आहे 8-12. 4 गुणांचे अजून जरीमरी माता संघाला आघाडी आहे. जरीमरी माता संघाचा हा रेडर या ठिकाणी थोडासा चुकलेला दिसतो आपल्याला. बोनस सहित 1 पॉइंट मिळवलेला आहे. स्कोर आता मात्र 10-12. जय हनुमान संघ स्कोर लेवल करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. हार्दिक पाटील याच्याकडून रेड 1 बोनस पॉइंट मिळालेला आहे हार्दिक पाटीलला. हाफ टाइम झालेला आहे. हाफ टाइम मध्ये स्कोर झालेला आहे 13-10. जरीमरी माता 3 पॉइंटने या ठिकाणी आघाडीवरती आहे आणि जय हनुमान हा संघ या ठिकाणी 10 गुणांसह खेळतोय. हाफ टाइम नंतरचा स्ट्रॅटेजी त्यांची काय असेल ते आपल्याला पाहायचं आहे. पंच सागर पाटील आणि भाविक तरे या ठिकाणी स्कोरर सुद्धा आपलं चांगलं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर स्कोरिंग त्यांच्याकडून केली जाते. 1 पॉइंट या ठिकाणी मिळवण्यामध्ये यश रेडरला मिळालेलं आहे. स्कोर झालेले 11-13. एकट्याने या ठिकाणी टॅकल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालेला नाहीये. रेडरला मात्र 1 पॉइंट मिळतोय. एक पॉइंट मिळालेला आहे जय हनुमान संघाला. 12-15चा स्कोर झालेला आहे. रेडर या ठिकाणी 1 पॉइंटचा या ठिकाणी क्लेम करतोय आणि यशस्वी रेड, सक्सेसफुल रेड या ठिकाणी 2 पॉइंट मिळवलेले आहेत रेडरने. ह्या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उभे असलेले सर्वेश कारभारी, ऋषिकेश काठे, सन्मानश्रीत बाळाशेठ पाटील, तसे सागर कारभारी, तसेच भूषण कारभारी, तसंच कुंदन पाटील यांनी पण व्यासपीठावर यायचं आहे. त्यांच्या माध्यमातून एक ट्रॉफी भेटलेली आहे आपल्याला. स्कोर झालेला आहे 18-14.
या ठिकाणी सक्सेसफुल रेड, 2 पॉइंट मिळवलेले आहेत. 18-16 जय हनुमान या ठिकाणी 2 पॉइंट मिळवत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टाइम आउटचं अनाउन्समेंट या ठिकाणी केलेलं आहे जय हनुमान कडून. प्रेक्षकांमध्ये नायरा कुंदन पाटील हिच्याकडून बेस्ट रायडर, बेस्ट डिफेंडर तसेच मॅन ऑफ द सिरीजसाठी भव्य ट्रॉफी आले. कुंदन पाटील यांना विनंती आहे का त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. ॲडव्होकेट सर्वेश कारभारी, भूषण कारभारी, सागर कारभारी, ऋषिकेश काठे आणि सन्मानित बाळा पाटील, आपण सर्वांनी या ठिकाणी VIP डाईज वरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अमर काठे आपण सुद्धा येऊन VIP डाईज वरती स्थानापन्न व्हायचं आहे. ओमकार पाटील, राहुल काठे, पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी सुपर रेड एकोणीस 21 या ठिकाणी स्कोर झालेला आहे. 2 पॉइंट या ठिकाणी सुपर रेड झालेले आहे. 3 पॉइंट मिळवलेले आहेत. सुपर रेड 3 पॉइंट 19-24. आता मात्र चांगली आघाडी मिळालेली आहे. या ठिकाणी एकट्याने टॅकल करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला नाहीये. 2 पॉइंट या ठिकाणी मिळालेले आहेत. दोन पॉइंट पुन्हा एकदा रेडर या ठिकाणी यशस्वी होत आहे. सक्सेसफुल रेड, सुपर रेड 3 पॉइंट मिळवलेत. सुपर रेड पुन्हा एकदा. आता मात्र डिफेन्सने या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने टॅकल केलेला आहे. या ठिकाणी 28-21 अशी आघाडी असताना जय हनुमान संघ या ठिकाणी खारबाव कबड्डी प्रीमियर लीग साठी आमचे ज्ञानेश्वर काटे सर यांच्याकडनं 1000 रुपयाची रोख रक्कम आलेली आहे. तरी श्री कालिका माता क्रीडा मंडळ खारबाव त्यांचे विशेष आभार आहे. 21-22 असा स्कोर आहे. जय हनुमान संघ 31 पॉइंट या ठिकाणी आघाडीवर आहे. 31-22. दोन्ही संघांना 1-1 पॉइंट, 1 बोनस आणि 1 रेडर आउट. दोन्ही संघांसाठी 1-1 पॉइंट मिळालेला आहे. 23-33 शेवटचे 1.5 मिनिटांचा खेळ बाकी आहे आणि जय हनुमान संघ आपली चांगली स्ट्रॅटेजी या ठिकाणी आजमावतोय. आघाडी असताना मात्र ते या ठिकाणी वेळ मारून नेण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. 23-33. खरोखर या लीग साठी आमचे ज्ञानेश्वर काटे सर यांच्याकडनं 1,500 रुपयाची देणगी आलेली आहे. तरी श्री कालिका माता क्रीडा मंडळ खारबाव त्यांचे मनापासून आभार आहे. सौरभ पाटील याच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. टॅकल